पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच दाखल झालेले आहेत। काही वेळातच संबोधित सुद्धा करतील। ध्वजारोहण होईल, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील। आज 80वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि त्याच निमित्तानं भारताचा स्वातंत्र्य दिवस आणि या संदर्भात आपण बोलत आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहे। शिवाजी, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत। अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीच्या राजघाटावर दाखल झालेले आहेत। ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वंदन करतील, अभिवादन करतील आणि त्यानंतर ते दिल्लीच्या लाल किल्ल्याकडे जे आहेत ते रवाना होतील। हे दृश्य आपण पाहू शकतो। महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळ असलेल्या राजघाटावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत। त्यांच्या समाधीवर समोर आपल्याला माहिती आहे की हे राम असे शब्द उल्लेखित करण्यात आलेले आहेत आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटावरती पोहोचलेले आहेत। ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मार्गक्रमण करतायत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी आता ते पोहोचलेले आहेत आणि आता ते अभिवादन करतील। आजचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा जो वेशभूषा आहे ते आपल्याला पाहायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता महात्मा गांधी यांना अभिवादन करताना पाहायला मिळत आहे। फुलं जे आहेत ते वाहून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे वंदन झाल्यानंतर, हे अभिवादन झाल्यानंतर थोड्याच वेळात जे आहेत मोदी जे आहेत ते लाल किल्ल्याकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतील। 13 वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे आहेत हे देशाला संबोधित करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि वंदन केल्यानंतर आता हे अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात जे आहेत ते आता दिल्लीच्या लाल किल्ल्याकडे जे आहेत ते रवाना होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर दिल्लीमध्ये आज लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण होण्याच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे आणि ज्या भागामधून म्हणजे खास करून सेंट्रल दिल्लीमधून, ज्याला लुटियन्स दिल्ली म्हणतात, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चोखपणे बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळांचं दर्शन घेतल्यानंतर, अभिवादन केल्यानंतर ते पुढे दिल्लीच्या लाल किल्ल्याकडे जे आहे ते मार्गक्रमण करताना आपल्याला आता पाहायला मिळणार आहे। या वर्षीच्या कार्यक्रमाची थीम म्हणून जर पाहिलं तर युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी काय संबोधित करतात हे पाहणं महत्वाचं आहे। या वर्षीच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हे स्वतः ध्वजारोहण करत असताना देशभरातील अनेक विशेष पाहुण्यांना, खास करून 5000हून अधिक विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन स्वयंसेवक, पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत महिला उद्योजक, नमस्ते पीएम अजय सीड अंतर्गत लाभार्थी, सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे माय भारत स्वयंसेवक, पीएमयू चे सर्वोत्तम कामगिरी करणारे लाभार्थी, त्यानंतर पीएम स्वनिधी अंतर्गत रस्त्यावर जे काम विक्रेते असतात त्यांना बोलवण्यात आले, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरी स्वच्छता कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले, सर्वोत्कृष्ट काम करणारे दिल्ली मेट्रो कामगारांना बोलवण्यात आले, कर्तव्य पथ सेंट्रल विस्ता येथे सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कामगारांना देखील बोलवण्यात आलंय, राष्ट्रीय नवोन्मेष कार्यक्रमाअंतर्गत युवा नवोन्मेषकांना बोलवण्यात आले, विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट नवप्रवर्तकांना बोलवण्यात आले, शास्त्रज्ञांना बोलवण्यात आले, दिल्लीतील भारत टॅक्सीचे सारथी, कॅब ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर यांना बोलवण्यात आले, पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत सर्वोत्कृष्ट इंटर्न म्हणून काम करणाऱ्या नव तरुणांना बोलवण्यात आलंय। अशा पद्धतीने विविध स्टार्टअप्स मध्ये
देशामध्ये वेगवेगळ्या इनोव्हेशन करणाऱ्यांना देखील त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षित सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तरुणांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. स्टार्टअप इंडिया सीड अंतर्गत फंड करणाऱ्या समर्थित सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्टार्टअप्सना बोलवण्यात आलं. तर असं जर पाहिलं तर पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागीर पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांना बोलवण्यात आलं आहे. दिल्लीतील सरकारी रुग्णालयातील नर्सिंग वॉर्ड अटेंडंट आणि इतर कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आलंय. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लाभार्थ्यांना बोलवण्यात आलंय. पंतप्रधान मत्स्य किसान समृद्धी सहयोजनेसह अंतर्गत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बोलवण्यात आले. दिल्ली सरकारमधील विविध शाळांतील विद्यार्थी प्रश्नमंजुषा स्पर्धा इत्यादी सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील बोलवण्यात आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आता दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आगमन होणार आहे. दिल्लीचा लाल किल्ला हा पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आता एक प्रकारे तयार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आजच्या या कार्यक्रमासाठी ध्वजारोहण सोहळ्यासाठी देशाचे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य अजित डोवाल देखील आपल्याला पाहायला मिळतात. या दृश्यांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य नितीन गडकरी असो, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असो, हे देखील दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आपल्याला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय.